नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व पितरी अमावस्येच्या संध्याकाळी करा हे छोटंसं काम आणि मग बघा काय चमत्कार होतोय. सर्व पितरी अमावस्येला सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योगायोग येणार आहे. हा योग 178 वर्षांनी येणार आहे. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध, तर्पण, मुख्य म्हणजे दानधर्म केल्याने पितर प्रसन्न होतील. तसेच अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी काही उपायही आहेत. ते केले तर तुमच्या अडचणी दूर होऊन धनसमृद्धी, नावलौकिक यामध्ये वाढ होईल. चला पाहूयात सर्व पितरी अमावस्येला कोणते उपाय करायला हवेत. सर्व पितरी अमावस्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो, म्हणून या अमावस्येला विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध केल्याने पितर तृप्त होतात आणि आपल्या घराला पितृदोषापासून मुक्ती मिळते. सर्व पितरी ज्या लोकांच्या मरणाची तिथी आठवत किंवा माहिती नाही असे लोक आपल्या पितरांचे श्राद्ध व तर्पण या अमावस्येला करू शकतात. ज्योतिषशास्त्रात सर्व पितरी अमावस्येला करण्यासाठी खूप उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय केले तर जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि पितरांच्या आशीर्वादाने सर्व समस्यांचे निवारण होते. तर चला आपण पाहूयात ते कोणते रामबाण उपाय आहेत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचे मत सांगा. सर्व पितरी अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तसेच पितरांच्या नावाने दानधर्मही अवश्य करावे. या दिवशी गाय, कुत्र, मांजर, कावळा, मुंग्या यांना खाऊ घाला. असे केल्याने पितर प्रसन्न होतात व तुमची सर्व कार्य संपन्न होतात. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावा. त्यानंतर घराच्या मेन दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवे लावा. दिवे लावून तुमच्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर पितरांची माफी मागा. तसेच एका द्रोणात काहीतरी नैवेद्य दरवाजाजवळ ठेवा. सर्व पितरी अमावस्येच्या रात्री सगळे पितृगण पुन्हा पितृलोकात परत जात असतात. हा उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद कायम राहतो आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करताना जे जेवण बनवले असेल त्यातला एक नैवेद्य पंचबलीसाठी अवश्य काढला पाहिजे. पंचबली अर्थात गाय, कुत्रा, कावळा, देव, मुंग्या यांच्यासाठी. त्या जेवणातील काही भाग काढायला हवा. त्यानंतर संध्याकाळी दक्षिणाभिमुख होऊन पितरांना पितृतर्पण करा. असे तर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात. शास्त्रात असे सांगितले आहे की पितृ प्रसन्न झाले की देवही प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो, म्हणून सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाला दही, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ, फुलं अर्पण करा आणि ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करत पिंपळाला 11 प्रदक्षिणा घाला आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. काळे तीळ अर्पण करा. असे केल्याने पितरांच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी येते व कुटुंबातील सर्व सदस्यांवर त्यांची कृपादृष्टी कायम राहते. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी साखर पिठात मिक्स करून मुंग्यांना टाका. गाईला हिरवा चारा द्या. माशांना पिठाच्या गोळ्या करून टाका. पितृपक्षात पक्ष्यांना दानापाणी दिल्यानेही फायदा होतो. त्यानंतर संध्याकाळी 2, 5 किंवा 16 जसे शक्य होतील तसे तेवढे दिवे लावा. असे केल्याने घरात नेहमी आनंद आणि शांतता राहते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत राहते. सर्व पितरी अमावस्येला तर्पण आणि श्राद्ध कर्म केल्यानंतर गरीब, जरूरतमंद लोकांना जेवण अवश्य द्या. तसेच पितरांच्या नावाने तुम्हाला जे वाटेल ते दान द्या. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. हे होते सर्व पितरी अमावस्येला करण्याचे काही प्रभावी उपाय. वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.